तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पुढची एक 4 गणिते या ठिकाणी का सांगा बघूया पाहणार आहोत. की एकतरी जेव्हा आपण तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता त्यावेळेला सांगा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणं फार महत्त्वाचं असते. की आपण एकाच पॅटर्नचे प्रश्न घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जर येत असतील का सांगा, तर तुम्हाला का सांगा कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळतंय. तर आपल्याला कोणत्या प्रकारचे ठिकाणी प्रश्न घेणार आहोत. त्या ठिकाणी पहिला प्रश्न असा आपल्याकडे आहे बघा, की 6/11 धन 7/8 भागिले 77/40 बरोबर किती असा त्यांचा त्या ठिकाणी सांगा बघा प्रश्न आहे. ठीक आहे, याची उत्तर आहेत. पहिलं उत्तर आहे 2, दुसरं उत्तर या ठिकाणी आहे 1/4, तिसरं उत्तर या ठिकाणी आहे 1/2 आणि चौथं उत्तर या ठिकाणी आहे 3.34. आता आपल्याला हे गणित दिसायला सोपं वाटतंय, पण तुम्हाला काय सांगा की हे गणित सोडवताना अगोदर 2 गोष्टी माहित पाहिजे. आता कोणकोणत्या 2 गोष्टी माहित पाहिजे आपल्याला बाबा. एक तर या ठिकाणी भागाकार आहे आणि अधिक पण आहे. मग आता एकतरी अधिक करून घ्यायचं अगोदर का भाग करून घ्यायचं, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये पण आपण कंचे भाग नावाचा एक नियम आहे बघा, किंवा आपण इंग्लिशमध्ये काय सांगा की बॉडमास जो आहे, बॉडमास नावाचा जो नियम आहे तो बॉडमास इथं आपण वापरू शकतो. म्हणजे पहिला आपण ब्रॅकेट ऑपरेशन करायचं आहे, त्यानंतर आपण डिव्हिजन करायचं आहे, मग मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन, मग काय सांगा सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. या पद्धतीने आपण हे करू शकतो. आता समजा हे 6/11 आहे अधिक 7/8 आहे आणि भागिले 77 किती आहे 77/40 या ठिकाणी आहे. आता मी काय करतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा भागाकार याचा अर्थ काय होतो. हे जो भागाकार आहे त्या भागाकारचा अर्थ होतो बाबा उलटून गुणाकार, त्याला म्हणतो आपण 7/8 हा मी उलटून गुणाकार करतो 40/77, किंवा तुम्ही तिरकस गुणाकार जरी केला तरी पण चालतं. या ठिकाणी मी फक्त काय केलं, छेद जो होता तो अंशस्थानी आणला आणि जो अंश होता तो मी छेदस्थानी या ठिकाणी आणला. आता मी या ठिकाणी सांगा बघा पहिला गुणाकार करून घेणार आहे. 7×1=7, 7×1=7, 7×1=7, 8×8, 8×5 या ठिकाणी सांगितलं 40 झाले. म्हणजे आता इथं चिन्ह अधिक आहे, म्हणजे आपल्याला काय करता येईल या ठिकाणी 6/11 अधिक हा 5/6 किती आहे 11 आहे, 5/11 आहे. त्यानंतर काय सांगा या ठिकाणी जेव्हा आपल्याला छेद समान असतात तर आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो त्यावेळेला अंशांची बेरीज करतो. म्हणजे 11 ह्या ठिकाणी आले 6 आणि 5 11, 6 आणि 5 11, 11×1=11, 11×1=11. याचं उत्तर सांगा किती आलं 1 आलं. या पद्धतीने सांगा याचं उत्तर 1 येते आणि हे पर्यायामध्ये नाही आहे, त्यामुळे ही पर्याय बहुतेक चुकीचे आहे. आणि आपण ह्या केलेल्या गणिताचं जे उत्तर आहे सांगा ते किती आलं या ठिकाणी 1 आलं. तर ह्यात तुम्ही 2 गोष्टी शिकला बघा. एक तरी बॉडमास नियम कसा वापरायचा. बॉडमास नियमात आपण सांगा पहिला भागाकार करतो, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. आणि भागाकार याचा अर्थ असतो तो उलटून गुणाकार आपण करतो. छेदस्थानी संख्या अंशस्थानी घेतली ह्या अपूर्णांकातली आणि अंशस्थानी होती छेदस्थानी घेतली. त्यानंतर आपण पुढचं गणित या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पुढचं गणित पाहणार आहोत. पुढचं गणित या ठिकाणी आयतावरचं गणित आहे. एका आयताची लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर 7/4 असून परिमिती 88 सेंटीमीटर आहे, तर लांबी व रुंदी यांच्यातील सांगावूया फरक कितीचा प्रश्न आहे. आता एकतर तुम्हाला याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. एक तरी परिमिती म्हणजे काय, किंवा परिमिती दिल्यानंतर सांगा बाजू कशा काढायचा, किंवा आयताचा गुणधर्म आपल्याला माहित पाहिजे. आता ह्या ठिकाणी बघा हा जो आयत आहे तर सुरुवातीला तुम्हाला आयताचा गुणधर्म माहित पाहिजे की बाबा आयताच्या जे समोरासमोर बाजू असतात त्या काय सांगा असतात समान असतात. या ठिकाणी म्हणजे ही आणि ही समान असते आणि ही बाजू का सांगा ते समान असते. आता आपल्या ह्या ठिकाणी डायरेक्ट बघा सांगा लांबी रुंदी दिलेली नाही, त्यांनी ह्या ठिकाणी प्रमाणात दिलंय. जर बाबा लांबी 7 असेल तर रुंदी 4 हा त्यांनी प्रमाण आपल्याला दिलंय. त्यामुळे सांगा की प्रमाण दिल्यानंतर आपल्याला फक्त लांबी रुंदी काढून घ्यायची आहे. तर मला लांबी रुंदी माहित नाही म्हणून मी ह्या 7ला 7x करतो, 4ला 4x करतो. आणि आयताचा गुणधर्म वापर आपल्याला काय करता येते, हा जो 7x आहे तो या ठिकाणी पण 7x होणार आहे कारण समोरासमोर समान असतात. आणि हा जो 4x आहे हा आपण किती येणार आहे 4x येणार आहे. म्हणजे मी या ठिकाणी आकृती काढून घेतली, मी दिलेल्या गोष्टी मांडून घेतल्या. आता मला परिमिती म्हणजे काय या ठिकाणी माहित पाहिजे. तर परिमिती याचा अर्थ, परिमिती म्हणजे काय सांगा सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय सांगा सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे जेवढ्या काही बाजू आकृतीच्या दिलेल्या असतात सर्व सांगा बाजूंची बेरीज जी आहे सांगा काय होते परिमिती होते. आता आयताची परिमिती जी आहे, आयताची परिमिती बरोबर सूत्र तुम्हाला माहित पाहिजे, किंवा आपण ह्या सगळ्यांची जरी बेरीज केली तरी पण चालते. तर सूत्र काय सांगा 2 गुणिले कंसात लांबी
अधिक रुंदी, मी ह्या ठिकाणी काय सांगा बघा आयताची परिमिती सूत्र लिहून देतो म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. आता एकतरी या ठिकाणी सांगा बघा 2 गुणले कंसात लांबी, लांबी किती या ठिकाणी 7x आहे, अधिक रुंदी, रुंदी किती या ठिकाणी सांगा बघा 4x आहे. आता मी काय करणार या ठिकाणी सांगा बघा 2 गुणले कंसात 7 आणि 4 11x म्हणजे 11 2 या ठिकाणी सांगा बघा 22x आहे. सांगा बघा 22x आहे. आता मी x जी किंमत आहे सांगा परिमिती किती आहे त्याची 88 आहे. किती सांगा बघा 88 ती लिहून घ्यायची या ठिकाणी 88 परिमिती. त्यामुळं 22x बरोबर सांगा बघा या ठिकाणी 88 आलं म्हणजे x बरोबर 88 भागिले 22, 22 एके 22, 22 चौक 88. x ची किंमत या ठिकाणी 4 आली. x किती आलं 4 आलं. आता लांबी, आता ही जी लांबी आहे ती काय सांगा बघा लांबी किती असणार आहे आपली. आता लांबी आपण 7x मानले म्हणजे 7 गुणले 4, 7 चौक 28 सेंटीमीटर. आणि रुंदी किती मानली आपण, रुंदी मानली आपण 4x दिलेल्या गोष्टीवरून, बरोबर आहे 4x म्हणजे 4 गुणले 4, 4 चौक किती झाले 16 सेंटीमीटर. पण त्यांनी आपल्याला लांबी रुंदी विचारलेली नाही आहे. आपल्याला त्यांनी सांगा बघा लांबी आणि रुंदी मधला फरक विचारले म्हणजे फरक बरोबर सांगा बघा 28 सेंटीमीटर वजा 16 सेंटीमीटर. 8 6 गेले 2 उरले 1, 12 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी जो फरक आलाय लांबी रुंदी मधला सांगा तो किती आलाय 12 सेंटीमीटर आलाय. आणि ह्याचं पर्याय क्रमांक 2 ही जे बघा या प्रकारचं उत्तर आहे. आता वेगवेगळ्या प्रकारची गणितं सेम टू सेम येतात, फक्त काय सांगा हा जो प्रमाण आहे तो फरक असतोय दिलेलं गुणोत्तर, आणि काय सांगा बघा परिमिती वेगळी असते आणि गणिताचा जो पॅटर्न आहे तो सेमच असतोय, याच्यामध्ये काय फरक नसतोय. त्यानंतर आपण पुढचं गणित पाहणार आहोत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढचं गणित आपण पाहणार आहोत. बघा गणित असं आहे की एका वृत्ताकार बागेची त्रिज्या 14 मीटर आहे तर त्या वर्तुळाचा काय सांगा बघा परिघ किती. आता एकतरी तुम्हाला परिघाचा अभ्यास करत असताना की वर्तुळाचा अभ्यास करताना बघा तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजे, एकतरी परिघ आणि वर्तुळाचं काय सांगा बघा क्षेत्रफळ. आता हा जो वर्तुळ आहे वर्तुळाचा मध्यबिंदू आपण ही जी घेतो ही त्रिज्या घेतो. आता परिघ म्हणजे हा जो वर्तुळाकार जो भाग आहे त्याला काय सांगा काय म्हणतो आपण परिघ म्हणतो. हे जे परिघ आहे त्याला परिघ मध्ये इंग्लिश शब्द आपण सी वापरतो, सी म्हणजे सर्कम्फरन्स. आता सी चं तुम्हाला फक्त सूत्र या ठिकाणी माहित पाहिजे तर तुम्हाला हे गणित बघा सहज इझी सोडवता येते. तर परिघ सूत्र काय सांगा सी बरोबर 2 पाय आर, हे लक्षात ठेवा कधी पण. आणि ह्या ठिकाणी आर जे आहे सांगा आर काय असणार आहे या ठिकाणी त्रिज्या असणार आहे. आर म्हणजे त्रिज्या, त्याला इंग्लिश मध्ये आपण रेडियस असे म्हणतो. मग आता दिलेल्या गोष्टी मी लिहून घेतो या ठिकाणी. आता एका वृत्ताकार बागेची त्रिज्या जी आहे ती 14 सेंटीमीटर आहे म्हणजे आर या ठिकाणी मला सांगितलं 14 सेंटीमीटर दिलंय. आता मला फक्त आर भरायचं आहे आणि पायची जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट असते बघा, तो स्थिरांक असतोय. पायची व्हॅल्यू जी आहे ती 22/7 असते. म्हणजे आपल्या दिलेल्या गणितात बघा दोन गोष्टी माहित झाल्या, एकतरी त्रिज्या पण समजली 14 सेंटीमीटर आहे आणि या ठिकाणी मला पाय पण समजला, तो सांगितली 22/7 आहे. मी फक्त त्या किमती भरणार आहे म्हणून सी बरोबर 2 गुणिले पायची व्हॅल्यू किती 22/7 आणि समजा त्रिज्या किती आहे या ठिकाणी 14 सेंटीमीटर आहे. आता मी फक्त या ठिकाणी पाहायला होणार आहे 7 एके 7, 7 दोन्ही 14, सी बरोबर 22 दोन्ही 44, 14च आहे ना 28 आहे, मी चुकीचं लिहून घेतलं. या ठिकाणी 28 आहे बघा आणि इथं तिच्या किती घेऊया आपण, इथं 28 घेऊया म्हणजे ही 28 येणार आहे. त्यामुळे 7 एके 7, 7 चौक 28, 7 चौक. आता 22 दोन्ही 44, 44 गुणले सांगा हे किती असणार आहे 4 असणार आहे. म्हणजे सी बरोबर हा त्या दोघांचा गुणाकार 4 चौक 16, 4 चौक 16 ने किती 17 म्हणजे 176 सेंटीमीटर. अशा पद्धतीने या ठिकाणी बघा आता 176 सेंटीमीटर जे आहे ते वर्तुळाचं परिघ आले. अशा पद्धतीने आपण ही 3 गणितं या ठिकाणी समावेश केलेली आहेत. तर ह्या गणिताचा तुम्ही सराव करा आणि ही गणितं तुमच्या वहीत लिहून घ्या आणि अशा प्रकारची वेगवेगळ्या सांगा तुम्ही ह्या किमती घेऊन तुम्ही काय सांगा बघा परिघावरची गणितं करू शकता. थँक्यू.